नमस्कार दोस्तानो, बघा काय झाले माहिती आहे का, आज आहे बुधवार आणि बुधवारच्या दिवशी लाईट बंद असते. त्यामुळे तुम्हाला सांगतो, आज मसर सगळीच बघा तळ्याला आणली ती पाणी पाजायला. काय सांगायचं आहे, बघा किती मसर पाणी पिते बघा. हवा एकदम तळ्यात भारी डुबती तेव्हा. कशी मसर आहे ती, एक मी दाव्यान धरली आहे बघा. काय हवा ही मस्त दिसली तुम्हाला, कशी पोहती ती. जकडं बघत तकडं तळ्यात पाणी जाय बघा. हे एक आपलं बरं आहे बघा. लाईटीचा घोटाळा झाला की आपली दाव्याला धरायची, मागं काय सोडायची मोकळी आणि आणायची तळ्याला बघा. मस्तपैकी पाणी पिती ती, काय नाही निवांत आहे बघा. एकदम भारी बघा जनावर आहे ती. पण लगेच बाहेर निघाय बघतील बघा, काय काय बसली बघा कडेला घेऊन. मी म्हणलं अजून निघून जाते आहे कुठं, काय करायचं आहे, डोक्याला एक वैतागच आहे. घरी तसं घरापेक्षा तळ्यातच पाणी आणल्याला परवडते बघा. कारण का आपल्या घरापासून तळ जवळजवळ 900 फूट आहे, म्हणजे लय लांब नाही. पण काय होते माहिती आहे का, त्याला घरनं सोडायची पुन्हा आणायची, आणि इथं पण काय सगळी टपरून पाणी पित नाही ती. अरे अडाके पाण्यात बस की, माझा पैसे पाक जवळ झाला यानं. हां हे बघा, रेडा किती जवळ आले बघा. रेडा काल आता कुट्टी चारतोय, कसं झाले बघा. सुधारले, पहिलं लई झालं. रेडाक चल, असं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. आणि विशेष म्हणजे कुत्रासुद्धा आपल्या पाण्यात गेला आहे बघा. हवा कुत्रासुद्धा पाणी पियायला लागला आहे. काय करतं त्याला बी आता जवळजवळ 15 दिवस झाला, आंघोळ नाही, त्याला पाणी नाही, म्हणजे पिते कुठे बी घरापाशी. पण मसरात त्याला यायची सवय, शिरडापासून येत नाही. मसरातच त्याला सवय आहे. आज मसरं जवळजवळ 3 आठवड्यातनं पहिल्यांदा आणली, म्हणून बघा ती कुत्रा बी आज आंघोळी करायला लागला आहे. आणि तळ्याच्या कडेने बघा हवा, मला दिसतंय का बघा. हवा सगळी बगळं जाईत, बदकं बगळं. कारण का लांबून लांबून जेवढं ह्या माळावरती पक्षी आहेत का, सगळं पक्षी प्राणी सगळं तळ्यात पवा येतात. कारण आता सध्याच्या घडीला नालं बिल्डिंगी इथं कुठंसुद्धा पाणी नाही, विहिरीतनीसुद्धा पाणी नाही, फक्त तळ्यात पाणी आहे. म्हणजे जनावरं चित्राबाला तळं चांगलं आहे बघा. आणि तळ्यात अजून भरपूर पाणी आहे. जरी 5-6 महिने पाऊस नाही पडला तरीसुद्धा तळ्यातलं पाणी कमी होत नाही बघा. मग इतकं पाणी आहे बघा तळ्यात, तुम्हाला सांगतो बघा. दमान दमान मसर पाणी पिती, ठेका धरून. सगळी मसरं पाण्यात बुडतीत बघा. सगळी तोंड बुडवत नाही ती, 1-2 मसरं तोंड पूर्ण बुडवती ती, बाकीची बघा बुडवत नाही ती. पवायला लय भारी वाटते. आम्ही बारकेपणी तळ्यात यायचो आणि पवायचो. आता तळ्यात पाऊस वाटत नाही हो, कारण का तळ्यात पोहलं की आजारी पडते हो, सवय नसल्यामुळं. आता काय झालं, घरी प्रत्येकाला आंघोळी झाली, पाणी झालं. पहिले कसं होतं, सगळी माणसं विहिरीला नाही तळ्याला पवायला जात होती. आता कोण सुद्धा जात नाही बघा. शक्यतो थोडीफार जात असतील 1%. अरे अडॅक जरा मागे लगेच जरा बुडगी व्हायचं. आणले ना का तुला 15 दिवसात तयार, आज नशीब तुला लाईट नसल्यामुळं. हां पाहू पवायचं म्हणलं की जीवावर येते, आणि बाहेर लगेच तो काय कागद धरायला चालले. अरे अडॅक रेडॅक गावात खायला सोडले, कागद खायला पळतोय, काय सांगायचं. आणि ही म्हशी बघा कशा येते, ही 2 एका जवळ येते बघा. कशी पोहती ती, जबरदस्त. अरे अरे हो 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 बघा कशी कळवून असे कुत्रे. जबरदस्त मस्त लगेच बाहेर आली बघा. त्याला वाट मस्त पाणी पिलं नाही बघा. घरी जशी टपरून पाणी पिती का तशी पाणी पित नाही, कारण कडकडं जागा खडूळ झाला, माती उद असते. आता काय करतो, जरा थोडीशी फोडून येतो आणि पुढच्या बाजूला पाणी पाजतो, म्हणजे पाणी पी. आले गे लोळायला काय झालं या. हां
चांगलं पाणी पाजाय आणतोय, धुयाला आणतोय, तुमची लई टेच चालली आहे. जनावरांची पण लई सेवा केली का जनावर पण बघा लई ताटते बघा. हां असलं पाणी आहे का कुठं? अहो काय काय गावात टँकर चालू आहे इथं, आणि इथं पाणी असून त्याला पी वाटणं झालं.